असे की माझं ऑब्झर्वेशन असं आहे की याच्यातल्या 80% समस्या ही मानवानेच निर्माण केलेल्या आहेत. हे जर थोडं समजदारीची भूमिका घेतली तर 80% समस्या आपापच न्यूट्रल होते. माझं ऑब्झर्वेशन आहे की या ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या 90% अधिकारी अतिशय कर्तव्याला अनुसरून काम करतात, पण 10% नालायक लोक आहेत. मी काय बोलतो नालायक म्हणजे आणखी वरती. आणि तसे आमच्या राजकारणामध्ये सुद्धा नालायक लोक आहेतच. म्हणजे अधिकारी वर्ग नालायक आहे असं आम्ही म्हणणं माझं नाहीये. दुसरी गोष्ट, काही लोकांना वाटतं की अधिकारी वर्ग म्हणजे आपल्या घरचा नोकर. ते घरचा नोकर नाही, ते जनतेचे सेवक आहे. जसे जनसेवक सुद्धा हे जनतेचे सेवक आहेत. दुर्दैवानं काही लोकांना फार मोठे म्हणजे सम्राट बनायचे आहेत. त्या सम्राट बनण्याच्या त्या मानसिकतेमुळे दुसऱ्याच्या सुखदुःखाची पर्वा न करता आपल्या डोक्यात आलेल्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करतायत. परिणामी लोकांना त्याचे बळी व्हावं लागते. आता या ठिकाणी येणाऱ्या जुलूम लोकांवर झालेले. त्या काही ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जुलूम झालेत, काही रेव्हेन्यूच्या माध्यमातून, काही महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून, पण जुलूम झालेले आहेत आणि लोकांना कोंडी करून ठेवलेला आहे. त्या पद्धतीने आता नवीन आलेल्या अधिकारी वर्गाच्या माध्यमातून आम्ही ही कोंडी फोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि यश मिळेल.